नमस्कार आई साहेब सप्तशृंगी माता कृपा यूट्यूब चॅनलला तुमचे खूप खूप स्वागत आहे. चला आज आपण दशामाता या विषयावर व्हिडिओ बनवत आहे. तर मग चला व्हिडिओमध्ये. नमस्कार सर्वांना, जय दशामाता. माझ्या घरीही दशामातेचं आगमन झालेलं आहे. माझ्या घरीही दशामातेची सेवा, भक्ती, श्रद्धा खूप आहे आणि दशामातेचा खूप साक्षात्कारही होत असतो. मला ज्या वर्षी मी दशामातेचे उपवास केले त्या वर्षापासून ते 5 वर्षापर्यंत दशामातेची कृपा आणि तिचा चमत्कार आपल्याला भासत असतो प्रत्यक्षाने. दशामाता खरंच चमत्काराची मूर्ती आहे. सर्वांनी श्रद्धा भक्तिभावाने हे व्रत करा. खूप छान आहे, व्रत फळ देणारे आहे आणि ती भावची भुकेली आहे. प्रत्येक देवाला श्रद्धा भक्तिभाव प्रामाणिक असावा लागतो. तर माझ्याही घरात दशामाता अशीच श्रद्धा भक्तिभावाने पूजली जाते. सर्वांनी पूजा. जय दशामाता. अशा प्रकारे मी माझ्या घरी आता दशामातेची व्रतकथा वाचत आहे. 2-3 अध्याय असतात, ते पूर्ण वाचायचे असतात. त्याच्यानंतर आरती करायची असते. खूप छान अनुभव येतात मैत्रिणींनो हे व्रत करून. माझी तर इच्छा आहे हे व्रत सर्वांनी करावे आवर्जून. आपल्या ग्रहांचीही दशा सुधारते, अनुकूल राहते आणि आपल्या घरचीही प्रत्येक सदस्याची दशा सुधारते. ज्याला नोकरी नाही त्याला नोकरी लागते, बेरोजगारांना रोजगार मिळतो आणि आपल्या संकल्पित इच्छाही ह्या व्रताने पूर्ण होतात. मला तर असं वाटतं की हे व्रत सर्वांनी करायला हवं. जशी लक्ष्मीची 2 रूपे असतात, एक दशा व एक अवदशा, त्याच प्रकारे हे व्रत आहे. जशी आपल्यावरची अवदशा कमी व्हावा आणि आपली दशा सुधारित व्हावा हे या व्रताचा अर्थ आहे आणि हा उत्सव याच्यासाठीच आहे. आपली जर दशा बिघडलेली असेल तर आपली दशा पूर्णवत होते व आपली दशा सुधारते. हे या व्रताचं मेन उद्दिष्ट आहे मैत्रिणींनो. खरंच सांगते, ज्याला गरज आहे त्याने नक्की हे आवर्जून हे व्रत करा. खूप छान फळ देणारं व्रत आहे. बऱ्याच जणांना या व्रताने खूप लाभ मिळाला आहे आणि मलाही माझ्या आयुष्यात भरपूर लाभ मिळाला आहे या व्रताचा. माझी संकल्पित इच्छाही पूर्ण केली ह्या व्रताने. म्हणून माझी भक्तिभाव मैत्रिणींनो, प्रत्येकालाच वाटते की आपल्या घरात सुख शांती लाभावी, आपल्या घराची दिन दुगणी रात चौगुणी तरक्की व्हावी, बरकत व्हावी, असं प्रत्येक महिलेला आपल्या संसारात फुलवण्यासाठी असं वाटत असतं. तर माझी सगळ्यांना आवर्जून इच्छा आहे सांगण्याची की हे व्रत केल्याने खरोखर आपल्या संसारात सुख शांती व आपल्या मुलाबाळांना चांगले आशीर्वाद मिळतात आणि आपल्या घरापरिवारावर चांगला शुभ आशीर्वाद येतो. आपल्या घरावर कोणतेही संकट येत नाही, कोणतेही लॉस होत नाही. उद्योग व्यवसाय धंद्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा लॉस होत नाही ह्या व्रत केल्याने. या व्रताचा महिमा खूप अगाध आहे. यामुळे मी हा व्हिडिओ बनवला आहे की काही लोकांना अजून माहिती नाही की दशामातेचं व्रत का करतात असं. म्हणून मी ही माहिती या व्हिडिओद्वारे सर्वांना देत आहे की दशामाता व्रत हे सर्वांसाठी आहे. सर्वांनी केलं पाहिजे. वर्षातून एकदा हे व्रत येतं. नवरात्राप्रमाणेच या व्रताचा पण महिमा आहे आणि त्याच प्रकारे हे व्रत केलं जातं. या व्रताचं असं काही नाही आहे. एक टाईम जेवण करूनही हे व्रत केलं जातं. प्रत्येकाच्या इच्छेवर असतं. कोणी फळांवर करतं, कोणी लिक्विडवर करतं, कोणी एक टाईम जेवणावर करतं आणि ज्याला शक्य नाही त्याने 2 टाईमही जेवण करून हे व्रत केलं तरीही चालतं. फक्त देवभावेचा भुकेला असतो. एक विशिष्ट नावाने देवाचं व्रत केलं जातं. हेच या व्रताची महिमा आहे. तर मला आशा आहे सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.